गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा हा चर्चेत असल्याचं बघायला मिळतंय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. या प्रकरणातील इतर आरोपी कोठडीत असून एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले, ज्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बीड जिल्हा चर्चेत असतानाच आता अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. नेमकं प्रकरण काय आहे ते बघू. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, बीडच्या दिद्रूरमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आलेली आहे. ऊस तोडणीच्या पैशासाठी मजूर महिलेवर अत्याचार करत अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतर मजूर महिलेला इतका जबरदस्त धक्का बसला की तिने थेट विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर हे प्रकरण थेट पोलिसांमध्ये गेलं. महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या मुकदमाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच आरोपी मुकदम हा फरार झाला आहे. ऊसतोडीकरता घेतलेल्या उचल रकमेतील बाकी देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर अत्याचार करण्यात आला. आरोपी मुकदम हा तितक्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेचे अश्लील फोटो देखील गावावर व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्यानंतर महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आता दिद्रूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकदम असलेला अमोल शिंगारे हा फरार झालाय. या धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीच्या अटकेसाठी पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही धक्कादायक घटना बीडमधून पुन्हा एकदा समोर आलेली आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा.